नमस्कार मंडळी, आम्याची डिशमध्ये आज आपण पाहणार आहोत तांदळाची उकड। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ताक, ताजं ताक असेल तर उत्तम, त्यानंतर लसूण पाकळ्यांचे तुकडे, एखादी मिरची चवीसाठी, कढीपत्ता, ओलं खोबरं आणि कोथिंबीर। त्यानंतर आपण आता तांदळाचं पीठ मी छोटी 1 वाटी घेतलं आहे सध्या आणि त्याच्यात मी हे जे ताक आहे ते मिक्स करणार आहे। त्याआधी आपण त्याच्यात थोडीशी साखर आणि मीठ घालून घेणार आहोत आणि आता आपण हे त्याच्यात ताक घालूया। हळद थोडीशी रंगासाठी आपल्याला लागणार आहे, कच्ची हळदच घालायची, ती नंतर आपण शिजवणार आहोत आणि हळूहळू थोड्या चमचा करत आपण त्याच्यात ताक घालायचे आणि हे पीठ छान मिक्स करून घ्यायचे। एकदम पातळ ठेवलं तरी चालतं आणि म्हणजे आपण हे फोडणी डायरेक्ट ओतणार आहोत आता, त्यामुळे त्यानुसार पातळ घट्ट कसंही असेल तरी हरकत नाही, आपण नंतर त्याची कन्सिस्टन्सी ठरवू शकतो। फोडणीसाठी मी इथं कढई ठेवली आहे, त्याच्यात मी मोहरी, जिरे, लसूण पाकळ्या आणि छोटीशी जी मिरची आपण मगाशी चवीसाठी घेतली होती तर ती टाकणार आहे। हिंगाची फोडणी आपण द्यायची म्हणून थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि ही छोटीशी एक हिरवी मिरची, तर ही फोडणी घातली आहे। त्याच्यातच आपण कढीपत्ता पण घातला आहे आणि या फोडणीत आता आपण मगाशी जे मिक्स केलं होतं ते मिश्रण ॲड करायचं आहे। लसूण छान थोडासा खरपूस असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत, म्हणजे तो तोंडात आला की मध्येच त्याचे लसणाचे तुकडे खूप छान खुसखुशीत लागतात। त्यानंतर आता हे बॅटर जे आपण बनवलं होतं ते आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे। हे घट्ट आहे त्यामुळे आता हे शिजण्यासाठी वरून आपण थोडं त्यातच पाणी ॲड केलं आहे। हे बघा इथे मी मस्त मिक्स करून घेतलं आहे। हळदीसाठी जर तुम्हाला अजून छान रंग हवा असेल तर वरून थोडी हळदही ॲड करू शकता, मुलांच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या चवीप्रमाणे। ह्याला छान आता उकळी यायला लागली आहे। आम्ही यासाठी थोडंसं पातळ ठेवते आहे। जर मोठ्यांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही पाणी कमी घाला, थोडंसं घट्टसर उपीटासारखं तयार होतं। जर लहान मुलांना द्यायचं असेल, हे अगदी 9 ते 10 महिन्यांच्या मुलापासून तुम्ही देऊ शकता। लहान मुलांना, बाळांना देताना त्याच्यात हिरवी मिरची फक्त घालू नका। त्यानंतर मोठ्या 1.5-2 वर्षाच्या मुलांसाठी देत असाल तर तुम्ही त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालू शकता आणि मुलांच्या आवडीप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्टसर अशी तुम्ही ठरवू शकता। जर मुलं छान घट्ट खात असतील तर तुम्ही पाणी कमी ॲड करा। जर थोडंसं पातळसर मुलांना आवडत असेल आणि पटापट गरम तुम्ही घालणार असाल तर तुम्ही कन्सिस्टन्सी ह्याची पातळ ठेवा। आता एक वाफ काढून झाल्यानंतर ही तांदळाची उकड आपली तयार झाली आहे। साधारणतः एक 5 मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावर छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरलेली मी घातली आहे। इथे बघा माझी कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडीशी पातळ आहे आणि ही शक्यतो गरमागरम मुलांना सर्व करा। उन्हाळ्यासाठी अतिशय उत्तम तांदळाची उकड। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।